दिलेली आहे, म्हणजे नगरसेवकांना कळून असा काय घाट घातला आहे का? म्हणजे आपल्याच पक्षातले 2 आमदार जे आहेत ते आपल्याच पक्षातील नेतृत्वावर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करता आहेत. कसं पाहता याकडे आणि त्यांची काय समजूत घालणार आहात का? नाही, मला वाटतं आमदार कुठल्या पक्षाचे आहेत हा विषय फार महत्त्वाचा नाही. आमदारांची भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मला वाटतं ती भूमिका मांडत असताना अगोदर हा प्रस्ताव वाचून घेण्याची आवश्यकता होती, प्रस्ताव समजून घेण्याची आवश्यकता होती. कदाचित त्यांनी तो नंतर समजून घेतला असावा, मला माहिती नाही त्या संदर्भातलं. परंतु आपण जेव्हा आपलं कुठलंही मत मांडतो तेव्हा ते मत मांडत असताना तो प्रस्ताव काय आहे, त्या प्रस्तावाचं मध्ये काय सूचना आहेत आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं काय वेगळं करणार आहोत. म्हणजे शहराच्या नागरिकांच्या समोर जात असताना आपण जबाबदारीने आपली भूमिका मांडली पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं राहतं. उलटं या गोष्टीची माहिती घेणं अपेक्षित होतं. इंग्रजीमधनं हा प्रस्ताव आहे आणि तो कुणाला समजला नाही तर तो समजून घेण्याची आवश्यकता होती. त्यामुळे समजून घेण्याचे जे ठिकाणं आहेत ते मला वाटतं आयुक्तांसोबत चर्चा करणं, आयुक्तांच्याकडून त्याची माहिती घेणं, महापौरांना बोलवून घेणं, महापौरांशी चर्चा करणं आणि तिन्ही आमदाराचे अधिकार आहेत की या सगळ्या गोष्टी समजून घेणं. भाऊ, एक तुम्ही आता म्हणाला की बाबा नेहमीच भरणाऱ्या करदात्यांना कुठल्याही कराची म्हणजे अतिरिक्त कराची बोजा पडणार नाही. पण नेहमीच न भरणाऱ्या असं बरेच आहेत. आपण जर का कोणी